The name of the chapter is rotational dynamics. मित्रांनो, या वर्षीचा हा पहिला चॅप्टर आहे फिजिक्स मधला रोटेशनल डायनामिक्स. तर ऍक्च्युली मागच्या सिलेबस मध्ये दोन चॅप्टर होते, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. ह्या दोन चॅप्टरचं एकत्रीकरण करून रोटेशनल डायनामिक्स हा एक नवीन चॅप्टर तयार झाला. तर या चॅप्टर मध्ये साहजिकच आपल्याला दोन प्रकारच्या मोशन स्टडी करायचे आहे. पहिली म्हणजे सर्क्युलर मोशन आणि दुसरी म्हणजे रोटेशनल मोशन. ठीक आहे, कुठलाही वेळ न जाता आपण थोडस आपल्या मेन टॉपिक कडे बोलू. ह्या चॅप्टरचा पहिला भाग आहे तो सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्क्युलर मोशनच्या बेसिक टर्म ह्या तुम्हाला 11th ला होत्या, त्यामुळे इथे शॉर्टली होणार. मीन्स ट्राय टू अंडरस्टँड दॅट the terms of circular motion are basic terms of circular motion are discussed in 11th class and some terms are discussed more detail here. त्यामुळे आपण ज्या 11th क्लासला झाल्या त्या अगदी शॉर्टली घेणार आहोत. ठीक आहे, पहिलं म्हणजे सर्क्युलर मोशन. लेट अस ट्राय टू डिफाइन द सर्क्युलर मोशन. In case of circular motion, if we understand the name of the topic, then we can easily define the circular motion. मित्रांनो, कुठल्याही टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित टॉपिकचं नाव जर व्यवस्थित अंडरस्टँड केलं तर तुम्हाला निम्मी डेफिनेशन क्लिअर होते. इथं सुद्धा बघा, सर्क्युलर मोशन ह्या नावातच निम्मी डेफिनेशन. म्हणजे आपण अगदी सरळ कशी डेफिनेशन करू? मोशन ऑफ ऑब्जेक्ट along the circumference of circle. Motion of object along the circumference of circle is called circular motion. Motion of object along the circumference of circle is called circular motion. मी तुम्हाला सांगितलंच आहे, अगदी हे 11th क्लास असल्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेऊया. Let us discuss about the characteristics of circular motion. Let us discuss about the characteristics of circular motion. There are two important characteristics of circular motion. जर आपण सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स तर डिटेल समजावून घेतल्या तर बऱ्यापैकी सर्क्युलर मोशन बद्दल आपल्याला क्लिअर आयडिया यायला लागेल. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज ऍक्सलरेटेड मोशन. मित्रांनो, सर्क्युलर मोशन च आपण चांगलं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला व्हेलॉसिटी असते. मग ही जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी कंटिन्युअसली बदलत असते. जर आपण व्हेलॉसिटीचा विचार केला तर व्हेलॉसिटी ही दोन गोष्टीने तयार झालेली आहे. तिला किंमत आहे, डायरेक्शन आहे. व्हेलॉसिटी हॅज मॅग्निट्यूड as well as direction. In circular motion, the magnitude of velocity, that is the speed, may or may not be constant. हे लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटीची किंमत बदलते किंवा बदलत पण नाही, परंतु व्हेलॉसिटीची डायरेक्शन मात्र कंटिन्युअसली बदलते. Try to understand this point. The magnitude of velocity may or may not be changed, but direction changes continuously since the direction of velocity is always tangent to the point. Means at any point in circular motion, if we want to draw or if we want to show the direction, then draw the tangent. म्हणजे जर आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये कुठल्याही पॉइंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टँजंट काढा. Therefore, the tangent gives the direction and the direction of velocity does not say, and therefore in one sentence we can say that the direction of velocity changes continuously. Means in circular motion the magnitude of velocity remains constant, may or may not be constant, but direction of velocity is not in our control. It may change continuously. It always change continuously.
Therefore, second, due to the change in velocity, there is an acceleration. We know that what is the acceleration? आज आपल्याकडे अशी गोष्ट आहे की बऱ्याच वेळा आपल्याला ऍक्सलरेशन ही टर्मच क्लिअर नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या की शिकताना आज तरी आपण प्रत्येक वाक्य क्लिअर घेतलं पाहिजे की ऍक्सलरेशन म्हणजे काय. की अगदी ऍक्सलरेशन एखाद्या विद्यार्थ्याला मी म्हटलं की तो पटकन म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, परीक्षेत लिहितो, मार्क मिळवतो. परंतु ऍक्सलरेशनचं एक वाक्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की इट इज द मेजर ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीचं मोजमाप म्हणजे ऍक्सलरेशन. म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ इतका असा आहे की जर व्हेलॉसिटी सतत बदलते, याचा अर्थ या चेंज इन व्हेलॉसिटीमुळे त्या ठिकाणी ऍक्सलरेशन निर्माण होतं. आणि म्हणून आपण म्हटलं इट इज ऍक्सलरेटेड मोशन. इन वन सेंटेन्स, द velocity of object in circular motion changes continuously, hence it is accelerated motion. Now it is periodic motion. पुन्हा असं लक्षात येतं की वाक्याचाच अर्थ क्लिअर की सर्क्युलर मोशन मध्ये एक सेट पुन्हा पुन्हा रिपीट होतो. The same set of movement is repeated again and again in circular motion. Or we can say that the path is traced, same path is traced again and again, therefore it is a periodic motion. And no doubt that tracing of path is in a certain interval of time, and therefore it is a periodic motion. या पाथचं जे ट्रेसिंग आहे ते ट्रेसिंग जर आपण पाहिलं तर ते एका विशिष्ट टाइमामध्येच होतं. त्यामुळे याला पिरियडिक मोशन होतो आपण म्हणतो, कारण ती पुन्हा पुन्हा रिपीट होते. नेक्स्ट, लेट अस डिस्कस अबाउट सम बेसिक क्वांटिटीज. दॅट इज द बेसिक टर्म, दॅट इज द रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर बघा किती नाव विचित्र आहे, रेडियस आणि वेक्टर. बऱ्याच वेळा आपल्याला हे आपण कधी विचार करत नाही. तुम्ही बघा 11वीला तुम्हाला माहिती आहे की रेडियस ही परफेक्टली स्केलर क्वांटिटी. इथं मात्र आपण म्हणतो रेडियस वेक्टर. मित्रांनो, फिजिक्स मध्ये अशा परफेक्ट बाउंड्रीज नाहीचे. स्केलर वेक्टर अशा बाउंड्रीज नाहीचे. बऱ्याच वेळा स्केलर क्वांटिटीचा उपयोग जर आपण डायरेक्शन दाखवण्यासाठी केला तर निश्चितपणे आपण त्याला वेक्टर म्हणतो. पण 11वीला पाहिलंय लेंथ वेक्टर, फोर्स ऍक्टिंग ऑन ए चार्ज पार्टिकल फिजिकल टू ILP sin थीटा. या प्रूफच्या वेळेस आपण पाहिले की त्या ठिकाणी लेंथ वेक्टर, त्याचबरोबर एरिया वेक्टर. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण इलेक्ट्रिक फ्लक्स शिकतो त्यावेळेस आपण एरिया वेक्टर घेतो. तसंच इथं रेडियस वेक्टर. मग हा वेक्टर काय? कारण बघा, ह्या रेडियसचा उपयोग आपण पार्टिकलची पोझिशन दाखवण्यासाठी केला. बघा किती छान उपयोग केला. म्हणजे जेव्हा पार्टिकल सर्क्युलरली फिरतो त्यावेळेस त्या पार्टिकलची पोझिशन दाखवण्यासाठी रेडियसचा उपयोग करून घेतला, म्हणून त्याला आपण रेडियस वेक्टर म्हणतो. रेडियस इज यूज्ड टू शो द पोझिशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन and therefore it is treated as a vector quantity. No doubt it is very simple to define in one sentence. What is the definition? Try to understand. In one sentence, the vector drawn from center of particle, a vector drawn from center of circle to position of particle. A vector drawn from center of circle to position of particle is called radius vector. What the radius vector? ही टर्म तुमची क्लिअर झाली. Then angular displacement. जसं लिनियर मोशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट असतं तसं इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर आपण एक विशिष्ट टाइम घेतला तर विशिष्ट टाइमामध्ये समजा पार्टिकल ए पासून तर बी पर्यंत आहे. सपोज द पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी इन सर्टन टाइम इंटरवल, then the angle traced by or the angle described by a radius vector. The angle described by a radius vector in a given interval of time is called angular displacement. Angle described by
a radius vector in a given interval of time is called radius vector. Then, is called angular displacement. Angle described by a radius vector. Angle described by a radius vector in a given interval of time. आपण असं पण म्हणू शकतो angle swept by radius vector in a given interval of time is called angular displacement. या सर्व टर्म आपल्या 11th ला झालेले असल्यामुळे इथं फक्त आपल्याला बेसिक आयडिया घ्यायची आहे. मात्र अँग्युलर व्हेलॉसिटी पासून आपण थोडंसं डिटेल तर बघा अँग्युलर व्हेलॉसिटी लेटर डिस्कस अबाउट द अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी शिकवण्यापूर्वी मी तुम्हाला एक बेसिक काय आयडिया देतो की फिजिक्स मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा फिजिक्सच नाही कुठलाही विषय इथून पुढे टीच होण्याऐवजी आपण लर्न केला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आता टीचिंग मेथड जे आहेत ह्याच कमी झाल्या आणि लर्निंग मेथड सुरू झाल्या की टीचरने आता विद्यार्थ्यांना कुठलीही गोष्ट लर्न कशी करायची हे शिकवणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण फिजिक्स सुद्धा शिकणार. एखादं डेरिव्हेटिव्ह लर्न कसा करायचा, तो जनरेट कसा करायचा, एखादी टर्म किंवा एखादी कन्सेप्ट लर्न कशी करायची हे आपल्याला शिकायचं आहे. बऱ्याच वेळा मी म्हणत असतो की फॉरगेट लर्न, ऍक्सेप्ट लर्न. कारण आता टीचिंग मेथडच राहिल्या नाही, त्या लर्निंग मेथड झाल्या पाहिजे. तर बघा कुठलीही फिजिकल क्वांटिटी 5 टर्म मध्ये आपण लर्न करायची, पाठ करायची गरजच येत नाही. मी नवीन फिजिकल क्वांटिटी शिकतो म्हटल्यानंतर पहिलं मला शिकलं पाहिजे तिची डेफिनेशन, नंतर तिचा बेसिक फॉर्म्युला, डिराइव्ड फॉर्म्युला हा पुढे येईल पण बेसिक फॉर्म्युला, त्यानंतर ती फिजिकल क्वांटिटीचं युनिट, त्यानंतर तिचं डायमेन्शन आणि ती स्केलर आहे का व्हेक्टर आहे. जर ती व्हेक्टर असेल तर डायरेक्शन. बघा 5 टर्म मध्ये आपल्याला शिकायचं. याच्या त्यानंतरच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी त्यातली आपण पहिली अँग्युलर व्हेलॉसिटी शिकतो. किती पार्ट मध्ये? 5. पहिली डेफिनेशन एकदम सिंपल डेफिनेशन आहे, फॉर्म्युला म्हणून तयार करता येईल. द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड. द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट is called angular velocity. The time rate of change of angular displacement is called angular velocity. No doubt, the definition is in the form of derivative. In limit form, it can be written as omega bar is equal to limit delta t tends to 0 delta theta upon delta. मित्रांनो, हा फक्त लिमिटिंग फॉर्म आणि लिमिटिंगचं नेक्स्ट व्हर्जन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. त्या दोन्ही डेफिनेशन सेमच आहे. पण ह्या डेफिनेशन मध्ये, लिमिटच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला क्लिअर होतंय की आपण ज्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी डिफाइन करतोय त्यावेळेस टाइम इंटरव्हल हा अतिशय कमी घेतो, नियरली इक्वल टू 0, टेन्स टू 0. मग साहजिकच हा जर कमीत कमी वेळेमधला आहे, पण जर तुम्ही जास्त वेळ घेतला आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे कॉन्स्टंट असेल तर हाच फॉर्म्युला अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येतो. थीटा इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट if the velocity is uniform and finite theta is the finite angular displacement, then omega is equal to theta upon t. हा फॉर्म्युला डेफिनेशन पुरता आपल्याला महत्त्वाचा आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, हा फॉर्म्युला आपल्याला पुढे मोठ्या प्रमाणात वापरायचा आहे. म्हणजे अगदीच आपण जर साध्या भाषेत पाहिले तर थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. जसं लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी इनटू टाइम, तसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इनटू टाइम. अंतर बरोबर वेग गुणिले वेग, तसंच इथं थीटा इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इनटू टाइम. परंतु हे लक्षात घ्या की हा फॉर्म्युला फक्त आपण केव्हा वापरतो जर ओमेगा कॉन्स्टंट असेल तर, अन्यथा नाही. जसं आपण डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इनटू टाइम, हा फॉर्म्युला जर व्हेलॉसिटी युनिफॉर्म
म्हणजे कॉन्स्टंट असेल तरच वापरतो, तसंच हा एक फॉर्म्युला आपण वापरणार आहोत हे लक्षात घ्या. नाउ फ्रॉम दिस फॉर्म्युला द SI unit of angular velocity is radian per second. It is very simple. The SI unit of angle is radian. SI unit of time is second. Therefore, SI unit of angular velocity is radian per second. Now let the dimension. Angle has no dimension. Angle la dimension nahi. Time has a dimension. It is at denominator. Therefore, the dimension of angular velocity is t power minus 1, or in another way we can say that L0 m0 t minus 1. Let us discuss about its scalar or vector. It is a infinitesimal angular displacement is a vector quantity. Therefore, angular velocity is also a vector quantity. And let us, as it is vector, let us discuss about its direction. मित्रांनो, आतापर्यंत बऱ्यापैकी सोपं होतं, परंतु डायरेक्शन मात्र अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन मात्र ठरवणं थोडंसं अवघड आहे. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या, अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन ही मोशनच्या प्लेन मध्ये नाही. हे मेंदूत आपण परफेक्ट करायचंय. म्हणजे मोशन ज्या प्लेन मध्ये असते त्या प्लेन मध्ये अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन असते. तर अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन ही मोशनच्या प्लेनला परपेंडिक्युलर असते. इन वन सेंटेन्स, द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ मोशन and it is decided by a right hand rule or right handed screw. मग राइट हँड रूलने ही डायरेक्शन कशी ठरवायची? तर पहा, सपोज द held a right hand in such a way that the fingers are curled and thumb is outstretched. Fingers are curled and thumb is outstretched. If curled finger gives the direction of motion, then outstretched thumb denote or gives the direction of angular velocity. Again, try to understand this rule. Hold a right hand in such a way that fingers are curled and thumb is outstretched. If curled finger denote the direction of motion, then outstretched thumb gives the direction of angular displacement. Thus, from this law, if the particle perform circular motion in horizontal plane, in anti-clockwise direction, particle perform circular motion in horizontal plane in anti-clockwise direction. लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे दोन सर्कल आहेत, हे सर्कल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये काढलेले, हे इलिप्स नाहीये. तर जर पार्टिकलने हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन करत असेल आणि तो अँटी क्लॉकवाईज करत असेल, तर पहा, राईट हँड रूल नुसार अँग्युलर वेलॉसिटी ही अपवर्ड येईल. परफेक्टली ती अपवर्ड येईल, कारण ह्या बोटांची जी टोकं आहे त्या टोकांना मोशन दाखवली मी, आणि हा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या दिशेला अँग्युलर वेलॉसिटी. आता जर क्लॉकवाईज जात असेल आणि हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असेल तर बघा, क्लॉकवाईज तुम्ही घड्याळ लावून बघा. इफ द पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन in clockwise direction, then angular displacement is perpendicular to the plane and directed downward. तेव्हा पुन्हा एकदा या दोन डायरेक्शन समजून घ्या. If the particle perform circular motion in horizontal plane in anti-clockwise direction, then angular velocity is perpendicular to the plane and directed upward. If the particle perform circular motion in horizontal plane in clockwise direction, then angular velocity is perpendicular to the plane and directed downward. Let us discuss about the relation between linear velocity and angular velocity. In vector form, the relation between linear velocity and angular velocity is given by v bar is equal to omega bar cross r bar. हे रिलेशन सुद्धा आपण 11th ला प्रूव्ह केलेले.
त्यामुळे हे फक्त सध्या आपण लक्षात ठेवायचे आणि हे व्हेक्टर फॉर्म. एक लक्षात घ्या, व्हेक्टर फॉर्म दाखवताना मात्र व्हेक्टर जे आहे, व्हेक्टर प्रॉडक्ट हा कम्युटेटिव्ह नाहीये आणि व्हेक्टर प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह नसल्यामुळं ही सिक्वेन्स बदलवायची नाही. In magnitude, it is very easy. V is equal to R omega.